प्रत्येक फोनमध्ये काही ना काहीतरी कमी असते. कोणाचा कॅमेरा चांगला असतो, तर कोणाची बॅटरी, तर कोणाचा परफॉर्मन्स. पण प्रश्न हा आहे की हे सगळं बॅलन्स कोण देतं? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही Vivo V70 FE आणि Motorola H70 Pro यांचा सेम युजेसमध्ये कम्पेअर केलाय. चला कॅमेऱ्यापासून बघूया. Vivo V70 FE मध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय, पण प्रोसेसिंग आणि कलर कन्सिस्टन्सीमध्ये हा थोडा रिलायबल वाटत नाही. याच्यामध्ये 8 मेगापिक्सेलचा फक्त तुम्हाला अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो, ज्यामुळे तुम्हाला लो लाईटमध्ये तुमचे फोटोज थोडे नॉइझी होताना दिसतील. Motorola H70 Pro मध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी लायटिया 710 प्लस 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड आणि प्लस मायक्रो लेन्स मिळते. त्यामुळे सर्व लाईट कंडिशनमध्ये तुम्हाला याचा आउटपुट खूप चांगला बघायला मिळेल. पॅन्टोन व्हॅलिडेशनमुळे कलर नॅचरल, ट्रू टू लाईफ, एस्पेशली पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला जबरदस्त दिसतात. सोबत 4K 60 FPS रेकॉर्डिंग, सोबत AI झिरो शटर लॅग, टर्बो फ्युजन नाईट विजनमुळे हा एक पॉवरफुल कॅमेरा बनतो. हे रिझल्ट्स बघा. डिझाईनमध्ये Vivo 7.59 mm थिन आहे, पण याच्या प्लास्टिक बॅकमुळे तो एवढा प्रीमियम फील देत नाही. Motorola H70 Pro 6.99 mm थिन आहे. क्वाड कर्व डिझाईन आणि प्रीमियम फिनिशिंगमुळे फ्लॅगशिप फील देतो. गोरिला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे. आता डिस्प्लेमध्ये Vivoमध्ये तुम्हाला डिस्प्ले जो आहे तो AMOLED बघायला मिळतो, पण त्याचं ट्युनिंग जे आहे ते बेसिक आहे. H70 Pro मध्ये तुम्हाला 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो, 144 हर्ट्जचा रिफ्रेश रेट. पॅन्टोन कलर्समुळे डिस्प्ले तुम्हाला याचा ब्राईट बघायला मिळतो. ब्राईट डिस्प्लेमुळे इमर्सिव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो. परफॉर्मन्समध्ये तुम्हाला मिळतो Vivoमध्ये Dimensity 7360चा प्रोसेसर, जो बेसिक युजेससाठी ठीक आहे. Motorola H70 Pro मध्ये तुम्हाला मिळतोय Dimensity 8500चा एक्स्ट्रीम प्रोसेस, ज्यामुळे हाय परफॉर्मन्स आणि BGMI 120 FPS पर्यंत तुम्ही आरामात खेळू शकता. ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर Motorola H70 Pro हा या सेगमेंट मधला बेस्ट ऑप्शन दिसतोय. याची स्टार्टिंग प्राइस आहे 36,999. हा तुम्हाला उपलब्ध होतोय 29 एप्रिल पासून तुमच्या जवळच्या SS कम्युनिकेशन आणि योगीराज शॉपमध्ये.